दिनांक 7/4/2026 रोजी पोलीस स्टेशन मध्ये असताना आम्हाला फोन आला की भावशिंगपुरा येथे एका महिलेने आत्महत्या केलेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही भावशिंगपुरा येथे पोहोचलो असता त्या ठिकाणी एक महिला आम्हाला मिळून आली। तिला आम्ही तात्काळ घाटी दवाखान्यामध्ये येथे पाठवून तिचा उपचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले। त्यानंतर ज्या महिलेचे वडील नामे राजू भुजंग हे पोलीस स्टेशनला आले व त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही 17 जणांवर हुंडाबळी सारखे कठोर कलम लावून गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये फिर्यादीमध्ये त्यांच्या वडिलांनी सांगितलं आहे की वारंवार त्यांना पैशाची मागणी होत होती। त्यांनी लग्नामध्ये पैसे दिले होते, सोने दिले होते, परंतु त्यांना वारंवार घराचे हप्ते भरण्यासाठी मृत महिलेचा पती व त्यांचे नातेवाईक हे वारंवार त्रास देत होते। त्या अनुषंगाने त्यांनी फिर्याद दिलेली आहे आणि त्या दिवशी भांडण व्हायचं कारण हे त्यांनी सांगितलेलं आहे फिर्यादीमध्ये की जेवणामध्ये केस पडला होता आणि त्या केस पडल्याच्या कारणावरून त्यांचे आपापसात भांडण झाले आणि त्यामुळे तिने रागात येऊन तिचं जीवन संपवलं असे सांगितलेले आहे। यामध्ये आतापर्यंत एकूण 17 आरोपी निष्पन्न त्यांनी सांगितलेले आहे फिर्यादीमध्ये। त्यामधले 7 आरोपी अटकेत आहेत, त्यामध्ये एक महिला आहे, 6 पुरुष आहेत आणि मान्य न्यायालयासमोर काल हजर करून त्यांना 10 तारखेपर्यंत 2 दिवसाचा PCR हा न्यायालयाने दिलेला आहे। यापूर्वी जर त्यांचं काही पैशाचं देवाणघेवाण असेल तर काही गुगल पे ऑनलाईनच्या माध्यमातून झालेले असतील, कोणी साक्षीदार असतील त्यांच्या माध्यमातून झालेले असतील, तर ह्याचाही तपास चालू आहे आणि नक्कीच ह्याच्यात जे जे पुरावे आम्हाला इलेक्ट्रॉनिक पुरावे असतील ते आम्ही घेऊन दोषारोप पत्र विधिक मुदतीत दाखल करण्याचा प्रयत्न करत आहोत।